आणि याच्यासाठी अनेक कारणं आहेत. यापैकी एक महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे जे मोहफुलं आहेत ते गोळा करणे. ग्रामीण भागातील लोक फुलं गोळा करता जातातच, कारण त्याच्यातून अनेक पदार्थ तयार होतं आणि ते महत्त्वाचे पण आहेत किंवा ते खूप किमतीचे पण असतात. त्याच्यामुळे वनविभागाने कितीही बंदी घातली तरी ग्रामीण भागातील लोक पहाटे आणि संध्याकाळी निश्चितच फुलं गोळा करायला जातात. यामध्ये या परिसरामध्ये वाघाची संख्या जास्त असल्यामुळे वाघ हे अशा लोकांवरती हमला करतात आणि या लोकांचा मृत्यू जातो. अशा प्रकारचा जवळजवळ 40 ते 50% मृत्यू हा ह्या मोहफुलं संघटित केल्यामुळे गोळा केल्यामुळे झालेला आहेत. यासाठी वनविभागानं विशेषतः ग्रामीण भागातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि लोक आहेत यांनी निश्चितच याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे. यासाठी हे जे मोहफुलाची झाडं जी आहेत ते गावात लावली पाहिजे, गावाच्या परिसरामध्ये लावली पाहिजे आणि जंगलामध्ये जाऊ नये. म्हणजे अशा प्रकारे जर आपण व्यवस्था केली तर निश्चितच भविष्यामध्ये मोहफुलाची संख्या जी आहे, झाडांची संख्या वाढेल आणि मानवाला जंगलात जाऊन अशा प्रकारच्या या वाघांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. मॅक्झिमम जास्तीत जास्त जंगलव्याप्त परिसर आहे. जंगलातील जे गावं आहेत ते मुख्यतः मोहफुलावर महिनाभर तरी त्यांचा एक रोजगार निर्मितीचा विषय आहे. त्याच्यामुळं आमच्या तालुक्यातले जे जंगलग्रस्त गाव आहे त्यातले 90% 80% लोक मोहफूल वेचायला जातात. परंतु वाघ आणि अस्वलाद्वारे बरेचदा मनुष्यानी होत असते, तर ती होऊ नये म्हणून आम्ही काही गावात मोहफूल वेचण्यासाठी मोहाजाळ्या दिलेल्या आहे. परत रोज आमचे कर्मचारी गावाबाहेर राहून जे मोहफूल वेचणारे लोक आहेत त्यांना जाऊन एकत्रित मोहफूल वेचण्यासंबंधी पहाटे अंधारामध्ये जाऊ नये यासंबंधी सूचना देत असतात. तसेच बरेच लोक आगीपासून म्हणजे मोहफूल वेचण्यासाठी आगी लावायच्या जंगलाला, तर तो सुद्धा आम्ही सूचना देऊन जनजागृती करून तो प्रकार आता कमी होत आहे. आम्ही जंगलात अंदर शिरत नाही, काय नाही. सडकच्या रोडच्या मेर आम्ही गुडघ्या 2 पायल्या होतील म्हणून तोमत येतो. गाड्या मोठी जात राहते. आम्ही अंदर धाव नाही ते टोंगरे गेले आणि तिचे ते नाही चालणार नाही होत, काडी धरून चालते. भीती आहे पण आम्ही अंदर शिरतच नाही. ह्या रांजामध्ये आम्हाला परता येत नाही, धावता येत नाही, तडगड होतो. आम्ही अंदर नाही जात आहोत. मग येत चाले का करू आता पोटासाठी गुडघ्या अडघ्या बाया. आम्ही आता होईल 2 पायल्या म्हणून सडक मेराने असतो. मेराने असतो. हाय नाही तर का वाघाची भीती आहे. आम्ही आता मध्ये जात नाही भेवानं. वाघ त्या दिवशी बोंबला वाघ आणि परून गेलो येसता घराले. ती 2 पायल्या पाहिली अशाच नेतो आम्ही वारून पाहिली 2 पायल्या असेच होते. आता का करू रिकाम्या बसून म्हणून येतो आता दोघी बुडग्या बाडग्या. भीती तर पोटासाठी यास लागते. पोटासाठी या लागते. कोणती रोजी केल्याशिवाय पोट भरते का आपला गरीब माणसाचा? भीती तर आहेच वाघाची. आता कर मोहाची सीजन आहे. आता रोज किती होते? होते थोडसे पोटाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.